आवाज कमी कशी दो. नमस्कार मित्रांनो, आपल्याला विद्यार्थ्यांचा मोबाईल नंबर कसा पोर्टलवरती बघायचा व तसेच विद्यार्थ्याचा जर लिंक आलेली नसेल तर त्या विद्यार्थ्याचे KYC कसे करायचे याबाबतचा हा सविस्तर व्हिडिओ. सुरुवातीला आपले स्किल इंडिया digital.gov.in या वेबसाईटला व्हिजिट द्यायची. त्यानंतर लॉग इनमध्ये क्लिक करायचं. लॉग इन केल्यानंतर आपण पार्टनर म्हणजे ITI जे लॉग इन करायचे असेल ते पार्टनरवरती क्लिक करायचे. पार्टनरवरती क्लिक केल्यानंतर आपण इथं ITI सिलेक्ट करायची. ITI सिलेक्ट केल्यानंतर आपला जो रजिस्टर नंबर असेल तो नंबर तिथं टाकायचा. नंबर टाकल्यानंतर आपण जो पासवर्ड क्रिएट केलेला असेल तो पासवर्ड तिथं क्रिएट करायचा. त्यानंतर आपली ITI लॉग इन होईल. ITI लॉग इन झाल्यानंतर विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर चेक करण्यासाठी आपण जर आपल्या डॅशबोर्डवरती जर असे कोणतेही फंक्शन दिसत नसल्यामुळे आपण घाबरायची गरज नाही. त्यामध्ये आपण युजरवरती जायचे. युजरवरती गेल्यानंतर माय डॅशबोर्ड या डॅशबोर्डवरती क्लिक करायचे. त्यानंतर आपल्याला आपला डॅशबोर्ड शो होईल. तसेही न झाल्यास आपण फक्त रिफ्रेश करायचे, बाकी काही करायची गरज नाही. किंवा नच दिसल्यास त्यामुळे लॉग इन करायचे, लॉग आउट करायचे आणि लॉग इन करायचे. ठीक आहे. त्यानंतर आपण आता विद्यार्थ्याचा नंबर बघायचा. नंबर बघण्यासाठी आपण ITI ट्रेनीज या टॅबवरती क्लिक करायचे. टॅबवरती क्लिक केल्यानंतर या पद्धतीने ITIच्या विद्यार्थ्यांचे डिटेल शो झालेले असतील. यानंतर विद्यार्थ्याचा समजा आता उदाहरणार्थ या मुलीचा मला ठीक आहे कोणत्या मुलाचं ज्या विद्यार्थ्याचे रजिस्ट्रेशन झालेले नाही अशा विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर शोधायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर या मुलाचे झालेले नाही त्यामुळे या मुलाच्या हे PRN किंवा या नावावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्याचा फोटो ठिकाणी हा त्याचा मोबाईल नंबर शो झालेला असतो. तर विद्यार्थ्याचा हा नंबर शो झालेला असतो. तर या शो झालेला नंबर हा कॉपी करून घ्यायचा. कॉपी केल्यानंतर आपण जर आपल्याला जर परत लॉग इन करावं लागते त्यामुळे आपण ही लॉग इन जशी तशी राहू द्यायची. त्यानंतर आपण न्यू इकनॉटिक विंडोमध्ये इथं ओपन करायची. ओपन केल्यानंतर इथे स्किल इंडिया आपला डॅशबोर्ड ओपन करायचा. ओपन केल्यानंतर आता आपल्याला विद्यार्थ्याची लॉग इन करायची. विद्यार्थ्याची लॉग इन करताना लर्नर अँड पार्टिसिपेंट यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर ते विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर कॉपी पेस्ट करायचा, काही प्रॉब्लेम नाही. कॉपी पेस्ट केल्यानंतर कंटिन्यू करायचे. कंटिन्यू केल्यानंतर जो नंबर ITIला रजिस्टर असेल त्या विद्यार्थ्याला हा OTP जाईल. OTP गेल्यानंतर तो OTP टाकायचा. त्यानंतर आपण पासवर्ड क्रिएट करायचे. ठीक आहे. क्रिएट केल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा आपण KYC करू शकतो. ठीक आहे. आता उदाहरणार्थ आपण पासवर्ड वगैरे क्रिएट केल्यानंतर विद्यार्थ्याची लॉग इन ओपन करायची. कंटिन्यू इथं त्याचा पासवर्ड टाकायचा. पासवर्ड टाकल्यानंतर त्याचा डॅशबोर्ड ओपन होईल. डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर सुरुवातीला जर KYC विंडो शो झालेली नसेल तर त्या विद्यार्थ्याचं काय करायचं आहे, इथं KYCचं ऑप्शन येतं. आता या ऑलरेडी ह्या विद्यार्थ्याची झालेली आहे त्यामुळे हे युअर आधार KYC हॅज बीन कम्प्लिटेड दाखवत आहे. ठीक आहे. त्यानंतर जर झालेलं नसेल तर इथं KYC करण्याबाबत विचारलं जातं. तर याच्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर आपली सेम प्रोसेस जशी आधारी KYC सुरुवातीला इथं क्लिक केल्यानंतर OTP सिलेक्ट करायचा. OTP सिलेक्ट केल्यानंतर त्याचा आधार नंबर टाकायचा. आधार नंबर केल्यानंतर खाली टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट करायचा. सिलेक्ट केल्यानंतर सबमिट करायचे. सबमिट केल्यानंतर त्या विद्यार्थ्याला OTP जाईल आधारवरती. आधारवरचा OTP टाकायचा आणि त्या विद्यार्थ्याचे कंप्लीट रजिस्ट्रेशन करायचे. एरर आला तर परत पुन्हा एकदा करून बघायचे. बाकी 100% होते. म्हणजे जेणेकरून विद्यार्थी हा जर टेक्स्ट मेसेज आलेला नसेल तरीसुद्धा त्याचे होऊ शकते. ते झाल्यानंतर असा ITIचं नाव इथं खाली विद्यार्थ्याच्या लॉग इनमध्ये खाली यायचे. खाली झाल्यानंतर ITI ॲप्लिकेशनमध्ये त्याचं नाव, आपल्या ITIचे नाव, तसेच ट्रेड कोणत्या ट्रेडला परमिशन आहे, आपले प्रवेश घेतलेला आहे याबाबत कोणत्या वर्षी घेतलेला आहे. त्यानंतर व्ह्यू डिटेलवरती क्लिक करायचे. त्यामुळे त्यावरती त्या विद्यार्थ्याचं पूर्ण डिटेल आपल्याला शो झालेले असेल. तसेच जर विद्यार्थ्याचं जर समजा नावात तसा काही बदल असल्यास आपण ते बदलसुद्धा करू शकतो. ठीक आहे.
या पद्धतीने स्टेट गव्हर्नमेंटला अप्रूव्हलसाठी गेलेला आहे. अप्रूव्ह झाल्यानंतर आपला PRN नंबर हा जनरेट होत असतो. साधारणतः बऱ्याच जणांची अडचणी आहेत की आपण KYC केल्यानंतर सुद्धा त्याचं PRN जनरेट झालेलं नाही असं दाखवतो. तर काही घाबरायचं कारण नाही. आपण आपल्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन टाकायची. ॲप्लिकेशन टाकल्यानंतर तिथं सर्व जे विद्यार्थी अंडर इन प्रोसेस असतील या विद्यार्थ्यांचे किंवा आधार आपण केलेले असतील अशा विद्यार्थ्यांचे परमनंट रजिस्ट्रेशन नंबर हे जनरेट झालेले आहेत. त्यामुळे घाबरायचं कारण नाही. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.